आमचे ओंकार घोंगडे इथे भांडी विसळताना ओंकार शेठ दादा मॅगी बनवतात. पाणी गरम होते, जबरदस्त थंडी, टू मच. बाप्पू आपण काय करत आहात? आता मी चमचा उडकायची प्रक्रिया सुरू आहे. बाप्पू चमचा आपण बाहेर घेतलेले आहेत. हा पण त्यातला एक चमचा मिसिंग आहे. अच्छा, हा व्ह्यू व्यवस्थित दिसतोय नाही दिसतोय सांगता येणार नाही, पण डोळ्यांनी खूप सुंदर असं दृश्य इथे आहे जे की कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होऊ शकत नाहीये. दादा एवढ्या वरती बसून कसं वाटतंय? आईची खूप आठवण लागली. आईचं जेवण जे घरी भेटायचं तिथे मॅगी व्हायना राव आमच्याकडे. अर्धा तास झालो का आता बापाली पाणी तापत नाहीये इथं लवकर. अजून काही आपलं म्हणणं? ह्या पाण्यापेक्षा मी लवकर गरम होत असं चिडल्यावर. बाप्पू आपलं काय म्हणणं आहे? माझं काय नाही, भूक लागली. पडदिशी मॅगी झाली म्हणजे पडदिशी खाता येईल. आता टेम्परेचर जे आहे ते -3 आहे. तर गॅस लावा हात खाली घालतोय तरी काय तरी गरम आहे नाही. अचानक चटका येतो. आणि माझं अजून एक म्हणणं आहे, ओंकारचा इंटरव्ह्यू लाईटीमध्ये घेण्यात यावा. आमचे ओंकार शेठ इथे आलेले आहेत. ओंकार शेठ आपलं काय म्हणणं आहे ते? म्हणणं तर असं आहे, इथं बापू गाव कोणतंही चोपता. चोपटामध्ये आता आम्ही थांबलोय. रस्ता भरकटलोय आम्ही सध्या. चुकून दुसऱ्या चोपताला आलोय आपण. आपल्याला जायचं होतं चोपता तुंगनाथच्या जवळचं. तर तो चोपटा आहे. इथून आता आम्ही 74 किलोमीटर चुकलेलो आहेत. अगदी थोडस, ते पण एकदम डेंजर घाटात. आणि की जिथं मी गाडी चालूच शकत नाही अशा घाटात. आणि त्या 74 किलोमीटरला जायला नॅव्हिगेशन 4 तास दाखवते. फक्त 4 तास. की ज्या अशा घाटात, की ज्या घाटात मी कधीच गाडी चालू शकत नाही अशा घाटात चुकलेलो आहेत. आणि आता आम्हाला जायचे परत त्या चोपटाला. ओंकार हा घाट कसलाय? हा एकदम काळा ब्लॅक. नाही 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 ब्लॅक नाही, एकदम काळा. तर आता आम्ही इथे मॅगी बनवत आहे. ओंकार शेठ तुम्ही हळूच काय ना काय चालू आहे तुमचं. ती काळाचीच गरज आहे. थोडासा ब्रेक घेऊयात आपण इथे. तरी मॅगी टाकली. मारो मोबाईल बजलो. मॅगी होईल. पाणी बॉटल एकच मिनिट. बापू ऐक ना, ह्याच्यात झाकल काय का? साला ये मैगी कब बनेगी? साले मैगी का दुख खत्म क्यों नहीं होता बे? हाँ शेंगदाणा लाडू. मारली बापू थोडा वर आता शक्यच नाही ते सुटत. इथं पण नशीब साथ घ्यायला. नको नको ऐकू नाही आलं मला रे. काय म्हणला का तो हळूच मला? कसं ओकेने झालेत सगळे, वैतागलेले सगळ्यांच्या व्हायला लागले जरा चिडचिड, पण कंट्रोल. बरं आहे का ना. सगळ्यात आधी ट्रिपमध्ये आम्ही ठरवलंय कुठेही कचरा नाही होऊन देणार. आणि मी सगळ्यांना रिक्वेस्ट सुद्धा करीन, मी एक वैयक्तिक व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करीन. गाडी आलेली आहे, मला वाटतं आपण DRL लाईट चालू ठेवणंच योग्य राहिलं असतं. साईडने जावं काका. आम्ही रस्त्याच्या मध्ये आहे आणि ही पहिली गाडी की आम्हाला तुझी दिसलेली आहे. मध्ये नाहीये. आता काय म्हणते काय नाही. तसं आम्ही साईडलाच आहे का करतोय? पण ते काका लोकलचे असल्यामुळे ते काका आम्हाला विचारपूस करणार आहेत आता. हाँ जी हाँ जी कर लेते हैं अंकल जी, माफ कीजिए. अभी तू भी चुप जा.
नाही ते काका सांगून गेले ना आता. जर आपण कोणाचा फोन आहे चमचे त्याच्यात राखले होते दादा त्याच्यात मला वाटतं एक चमचा असत रे गाडीत काढ. नाही ना सापला नाही. बाटल्या भरून वहिनी याला पाणी दादा तसंच ठेव सकाळी धुवून काढू. वहिनी सकाळी काय धुवून काढू का धुवू त्याला काय बाटल्या भरलेल्या त्या मोकळ्या झाल्या संपल्या वायपर मध्ये मस्त अशी वाफ निघते. सगळ्यांचा वाटा सुरू. वाटी पकडण्याची काळजी घ्या. ए यारला टाकूया कोणतरी ओमक्याच्या हातावर. अरे ओमका ती वाटी पकड ना अलीकडे धर की थोडी. म्हणत होतो काटा चमचा घेतली घेऊन घेऊन लाकडात घेतले. गॅस बंद करा मला असं वाटतं. खाली करपायला लागली फील यायला लागला. तुमच्या बापूंनी 3च काटे तुमचे आणले आणि माणसं 4 जण. उलट 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 बापू कस खायचं एक जणांनी. होते होते मला वाटलं आता बंद होत नाही. हो बापू कस खायचं एक जणांनी सांग बरं आता. अरे मी आणले होते आता ती गाडीत कुठतरी पडला सापडत नाहीये. अरे बापू गाडीत नाही. हाताने का काम तर काय केलं शूटिंग काढण्याशिवाय काम काय केलं. तासाच्या मेहनतीनंतर मॅगी तयार झालेली आहे आणि सोडून हे तिघं पण मॅगी खाते. माझा चमचा ह्यांनी हरवला. कोण आहे तू. बॅटरी उतरली बापू प्युअर बॅटरी काय माहिती आता. एकदा दाब रे दाब 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 जरा कमी झाली फोकस. जरा राहिले झालं तर चार्जिंग कसं आहे. चार्जिंग कुठलं चार्जिंग साधं चार्जर काय आपलं. मातूर साहब कुछ तो शर्म करो. अर्ध्या काय चमचा हुडक असेल गाडी. चमचा नाहीये हुडक. मस्त पैकी मॅगी खाऊन झाली. भांडे धुवून झाले सगळं झालं. तर आम्ही परत निघालोय ओरिजिनल चोपता बद्रीनाथ जवळच्या तुंगनाथ जवळचा. सॉरी ह्यात पण चुकले. सॉरी ह्यात पण चूक झाली जराशी. तुंगनाथ जवळच्या चोपताला परत चाललोय आम्ही. कंकर शेट तुमचं मॅगी बद्दल काय म्हणजे. मॅगी दादानी खूपच सुंदर बनवली. अशी मॅगी परत होणार नाही. खूप सुंदर मॅगी कशी होती. कसं होतं मॅगी. तर तसं तर मी 99% मॅगी खायचं टाळतो. हा पण आजची मॅगी इतकी अप्रतिम होती की ही मॅगी आयुष्यभर माझ्या लक्षात राहील. थँक्स टू दादा इतकी सुंदर मॅगी बनवल्याबद्दल. आणि रोम रोम भाई. आणि हा मुमेंट मी कायम आयुष्यात लक्षात ठेवत. माझी पहिली कॅम्पिंग मधलं बाहेरचं जेवण स्वतः बनवून खाल्लेलं पहिलं जेवण मॅगी मॅगी मॅगी. ती पण शंभू दादाने बनवलेली मॅगी. बाप्पा डेस्टिनेशन कसं वाटलं. डेस्टिनेशन आपण तर चुकलो होतो पण त्या चुकीत पण दादा नेहमी म्हणतात तसे एक पॉझिटिव्हिटी की आपण नाही का काहीतरी निगेटिव्ह मध्ये पॉझिटिव्ह हुडकायचं. जिथं असेल तर पॉझिटिव्ह राहायचं. त्याप्रमाणे आपण हा एक सुंदरसा स्पॉट निवडला. नाही असं नाही म्हणजे पॉझिटिव्ह. ओके तर त्याप्रमाणे आपण चाललो आणि खूप छान वाटलं आणि खरंच पॉझिटिव्ह वाटते. तर आपण जे चुकून ज्या चॉप्टरला पोहोचलो होतो त्या चॉप्टरलाही आपण बरोबर करून दुसऱ्या चॉप्टरला निघालो. ओके नाही माझ्या दृष्टीने आपण चुकलो नाहीये. माझी इच्छा होती की ह्या चॉप्टरला घेऊन जायचं म्हणून आपण या चोपताला आलेलो होतो. आणि परत तर चोपटा चुकवलं तर त्याच्या हातात नॅव्हिगेशन त्याला धोपटा. मग नॅव्हिगेशन तर आहे माझ्या हातात पण नॅव्हिगेशन लावून देणार ना धोपटा. अर्ज किया है. वाह 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 वाह. अरे अर्ज किया है. वाह 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 वाह. अरे वो मंजिली क्या जो गलत ना हो. वाह वाह. अरे वो मंजिली क्या जो गलत ना हो.
और वो उत्तराखंडी किया जहाँ दो चोपटा ना हो। वाह 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 वाह, क्या बात है, क्या बात है, क्या बात है, काला शद। वा बरं आता पुढे रोड बघा आणि खूप कर्वी रोड आहे. आणि विषय असा आहे गाडीच्या काचोऱ्याचं धुके आणि इथे लावलं आणि आय डोंट नो वाय. परवा दिल्लीच्या दौऱ्यापासून मला सर्दी कशी होत नाही युजली नाही, होतच नाही, ट्रू फॅक्ट सांगतो. आणि झाली तर एक प्रॉब्लेम असा आहे की माझ्या नाकाचं कातड खालचं लगेच निघून जायला सुरू होत आणि मला ती नाही पाहिजे. व्हेरी सेन्सिटिव्ह नोज. आणि प्रॉब्लेम असा आहे की आता ती होऊ नये याची प्रार्थना. आणि मला घसायला पण प्रॉब्लेम आलेला, मोबाईल पडला सो मजा आली. आणि बघू 70 किलोमीटर कारण माहित असलं असं म्हणलं असतं हाफ की मेले. बट ही तर घाट का खेळ आहे. तुम्ही बघत असाल तर मला वाटतं पुढे व्हिडिओ दिसते कारण आय डोंट नो. कंटिन्यू गाडी, कंटिन्युअली गाडी. 1 मिनिट आपण इथे दाखवूया. इथं बघू शकता तुम्ही नॅव्हिगेशन मध्ये टर्न्स कसे आहेत. अशक्य अवघड असा रोड जिथे समुद्रात गाडी चालवत होती. तुम्ही ह्याच्यावरच अंदाज लावा की रोडची काय. आणि पुढे पण पाहिल्यावर पण लक्षात येत असेल टर्न म्हणजे फुल स्टेअरिंग वरती फुल गाडीची. डेंजरस म्हणजे इथं लँड स्लायडिंगचं प्रमाण जास्त आहे. मोठे मोठे स्टोन पडतात. थँक्यू. टू बी कंटिन्यू. Thank you for all of you for your reviews. Specially thank to me for giving the best Maggie of your life. Yes. Gargar Thandi. Never what we say experience thandi. Like this. Yes. खतरनाक थंडी. माझं नाक लाल व्हायला लागले. 12 सेल्सिअस हे प्लस मध्ये. आम्ही अजून मायनस मध्ये जाणार आहे. आता गाडीच्या आतलं टेम्परेचर 12 आहे. गाडीच्या आतमधलं 12 आहे, बाहेरचं वेगळं. आता ही ना तुम्हाला वर जातो का बघतो तरी टर्न मारताना गाडी वर चढते. ताकद संपते माहिती वर चढायची. टर्न स्पीड कमी. काय टर्न होता टर्न बघा ना. इथं बघा बापू. आता कसला यायला लागला अजून. पुढचं जसं दिसत असेल पुढं टर्न तुम्हाला उतार हेच टर्न बघा. ती घेतली मी पूर्ण गाडीची पूर्ण स्टिअरिंग वळली. ह्याच्या पुढे स्टिअरिंग वळू शकत नाही असे टर्न आहेत. आणि हे घाट पूर्ण जागे पूर्ण 300 किलोमीटरचा. डायरेक्ट मी दादांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचे ड्रायव्हिंग स्किल्स फुल वापरले जातात. आणि हा जवळपास इतकं शॉर्ट की ह्याच रोडने आलो का. ह्याच रोडने आलेलो. जवळपास 300 किलोमीटरचा हा असाच घाट आहे. पूर्ण राज्य ती घाटाच आहे पूर्ण राज्य. घाट. चला आता आपण भेटूयात डेस्टिनेशन वरती. किंवा मध्ये काही सुंदर व्ह्यू असेल तर मी तो दाखवेल. दॅट्स ऑल फॉर नाव. इथून पावणे 2 वाजता तुंगनाथच्या इथं पोहोचलो. तिथून आम्हाला टेंट बनवायला लागले. 3 वाजले आता. हाय टेंट. हा. अजून काय काही नाही.
सरप्राइझिंग व्ह्यू आहे. सकाळी दिसणार. सकाळ झाली मस्त. आता वाजले 9. मला बाहेरचा व्ह्यू दाखवतो. रात को 3 बजे पहुंचे इधर. पहली बारिश में ज्यादा ठंडी नहीं है. पूर्ण बर्फाचं डोंगर आहे ते पुढचं समोरचं. आता सुद्धा थंडी असते इथं बाहेर आले तरी. अजूनही हातपाय गार पडलेले चुन. एवढी थंडी. 4 डिग्री होते आत्ताची. माहित नाही आहे, बघून सांगेल थोड्या वेळात. काय त्याची टेक्निक कशी आहे, किती सोबत काढायची. हवा एकदम नीट अशी दबून काढायची आणि एक 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 घडी घालायची. पण आता थंडी जबरदस्त. थंडीचा परत चालू फ्लिप होतो कॅमेरा. चांगले गिराव. स्टार्ट झाले इथून ट्रेकिंग. कितने को चालू से एक 2 मिनटं का व्हिडिओ चालू. चालू ग्रॅव्हिटी किती ओढत असेल या झाडाला. आणि बापू आमच्या इथं 1 किलोमीटरच्या आतच थकलेले दिसायला लागले आता. काय बाप्पू, काय म्हणतो सुजित? 1 किलोमीटरच्या आतच. 1 किलोमीटर तर नाही, थंडीमुळं जास्त दम लागतोय. आणि त्यातनं झोप पण अर्धवट झाली. एकदम मस्त व्ह्यू आहे ट्रेकिंग करताना सुद्धा.
फोटो काढा मस्त टॉप क्वालिटी. आता थंडीमुळे खूप थंडी असल्यामुळे मी एक मजेची गोष्ट दाखवतो. दादा नीड सम धूप. जादू जादू. जबरदस्त व्यू. किती मजा येत असेल. जसं जसं वर जाईल तसा तसा मस्त अजून मस्त व्ह्यू होतोय. आणि प्रत्येक अँगलला डिफरंट व्ह्यू आहे, त्यामुळे तो बघायला अजून मजा येते. मस्तपैकी 3 किलोमीटर ट्रेक करून मी आता इथं जरा चहा प्यायला थांबलोय. चार किलोमीटरचा ट्रेक करून थोडं जवळ आलोय. 4 किलोमीटर ट्रेक करून अजून 1.5 किलोमीटर ना 1,500 किलोमीटर. वाव, बॅकग्राऊंड काय मस्त येते ना. हे थांब रे, असाच फोटो घे ना. चंपकले ग्राही ते काय फोटो काढतोय. अंकल जी तुझे टेन्शन ना लो. काळा पाजी उत्तर म्हणणार लय जवळपास अजून एक 10 ते 15 मिनिटांमध्ये तुंगनाथ मंदिराजवळ असणार आहे. ते खाली जे वाचलं होतं आपण चंद्रशिला ते इथे. मंदिर कुठे माहिती का. तो दिसेल का लोक बसले तिथं बसले. झूम मारले की झूम मंदिर अजून तिकडे. कोणती पंख पाहिजे तर आपल्याला काय बापरे दे राहते आता. खतरनाक मस्त. इकडे जे डोंगर चालू होते ते संपतच नाहीत. चारी बाजूने नुसते डोंगर. याच्या पलीकडे केदारनाथ. फायनली मंदिर दिसायला लागले. 10 ते 15 मिनिटांमध्ये मंदिरात असेल. चमकीले आकाश कुंड नावाचं कुंड इथं पाण्याचं असतंय, पण आता पाणी नाही येत.
तुंगनाथ मंदिर पुढे जाऊयात आपण. हट जाऊ क्या नगर का मेंबर नाम का 2 मिनट नगर का अरे यहाँ बैठ के फोटो लेना कैच मिल फोटो एवढंच बघायला भेटणार आहे आपल्याला. अनफॉर्च्युनेटली मंदिर 2 दिवसापूर्वी बंद झाले. आता बाहेरून दर्शन घेऊन आपण निघूयात परत. तो जो वरती पॉइंट दिसतोय तो आहे चंद्रशिला, जे आपण खाली वाचलं होतं, जिथे चंद्रमा प्रकट झाला होता. राहुल पाणी बॉटल. थोडा कंटाळा आल्यामुळे मिडल रोड स्किप केला आम्ही. मोटर रोड मिडल रोडने चाललोय जरा. होपफुली लवकर खाली पोहोचून पुढे निघायचंय. मगाशी सांगितलं की वरून चालत केदारनाथला सुद्धा जात येते पलीकडच्या रोडने. मस्त पैकी आता आम्ही आलो खाली. आता वाजलेत 3:30. तिथून आता आम्ही काहीतरी खाऊन पुढे निघणार. तुंगनाथ कंप्लीट करून आता पुढे मधमहेश्वर कडे निघालो. तुला नसेल वाजत. तुंगनाथचं दर्शन घेऊन मधमहेश्वरला निघालो. तिथून आता जाताना जेवायसाठी थांबलो एका जागेवर. मस्त त्यांचं इंटेरियर डिझाईन वगैरे सगळं मस्त आहे आणि बाहेरचा व्ह्यू पण एकदम मस्त आहे. रात्रीचा स्टे इथेच केलेला आहे. उद्या सकाळी आम्ही मधमहेश्वरला निघणार आहे. जबरदस्त व्ह्यू आहे इथून. अशा प्रकारे निघायची वेळ सकाळची. आणि दादांची फायनल चेकिंग चालू आहे सगळी, की हवा वगैरे व्यवस्थित का नाही.
मॅगीला बघता का बसणार नाही. चौकी उलट काय ओके, सेट टू गो. तर फुटबॉल दिसला की दादांचा मोह फुटबॉलचा. हवा नाही येत आहे. मस्त अशा घाटातून आमच्या ओंकार शेटला गाडी चालू वाटत नाहीये, त्यामुळं गाडी पलट. दादा ओंकार शेट, कसा होता एक्सपिरियन्स कालचा कशाचा? गाडी चालवायचा घाटात? डेंजर, भयानक, खतरनाक. कधी कधी तुम्हाला सगळं येतं, ह्या दाराची चांगली गोष्ट नसते. तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स द्यायला लागतात आणि सगळे झोपतात. ड्रायव्ह मी करतो फक्त काम, तर दादा तुम्हाला गाडी भारी जमते. मला आता कळलं की ही कौतुक नाही आहे, हे म्हणजे तुमच्या डोक्याला ताप आहे. आणि खरंच ते अवघड आहे. इथले लोक जे आहेत मोस्टली हे व्हेकल्स जे चाललेले येलो नंबर प्लेटचे, हे लोक खूप नालायकपणाने ड्रायव्हिंग करतात. नालायक ह्याच्यामुळं ह्यांना एक्सपिरियन्स आलेले असतात तिथे ड्रायव्हिंगचे, आणि मग त्यांना गाडीला दाबणं हे खूप चांगलं वाटतं की आपल्या रस्त्याच्या खाली उतरवायचं किंवा हे करायचं. बाकी कोऑपरेटिव्ह आहेत, मग त्यांच्यासारख्यासाठी मग माझ्यासारखा हत्यार तयार आहे आणि स्कॉर्पिओ आहे. बघू आता. तसं तर ड्रायव्हिंग रूल्स सगळ्यांनी पाळले पाहिजे, कारण की तुम्ही बघत असता एज रोड्स इकडे खूप आहेत, आणि हाय लेवलला जावं तुम्ही जाता हाय ॲटिट्यूडला मोस्टली खूप अवघड होतं. त्यात असे रायडर्स पण आहेत, न्यूली रायडर्स, जे नीट गाडी चालवत नाही. तर बघू, आपण प्रयत्न करू. आणि आता आमचा प्रयत्न असा आहे, वी आर एक्स्ट्रीमली लेट. निश्चित टाईम आमचा होता 9:30चा इथं निघायचा. मी भविष्यवाणी रात्री दिली होती, मी एक बाबा होऊ शकतो चांगला, कारण की मी सांगितलं होतं की तुम्ही 1-1:30 वाजवणार आहे. तसं वाजलं आता तिथं पोहोचायला 2 तास. ट्रेकिंग सुरू होणार 4 वाजता. 6 वाजता तर थंडी बेकार सुरू होती, स्नोफॉल सुरू होतो. बघू, आताचं टेम्परेचरच आहे 12. कॅरी करू. हिरो लव्ह स्टोरी ऑफ स्पाय पिक्चर मध्ये सनी देओल पिक्चर. उखीमठ म्हणून जागा इथं जाताना. इथं आम्ही थांबलोय भाजीपाला घ्यायला थोडासा मॅगीसाठी. कधी विकत घेतलं, कधी विकत घेतलं म्हणून आपला आयडिया नाही कसं घेतं. पैसे बोलो ना अंकल इसका. आता वाजले 2 आणि आम्ही थांबलोय मॅगी खायला इथे. जसं की मी सांगितलं होतं, रस्ते दाखवतो. गाडी आम्ही इथे लावलेली आहे. इथं आम्ही मॅगी बनवतोय आणि हे आहेत रस्ते, असे रस्ते. आणि हे डायरेक्ट
दरी, रस्त्याला चिटकूनच दरी आहे. व्ह्यू खतरनाक आहे तिथलं पण, एक नंबर. तिकडचं पण बघता येईल रस्ता. हे दिसतात ना एक कर्व असं थोडेसे, ते रोड्स आहेत. केदारनाथ इथून 50 किलोमीटर. इथे चालू आहे मॅगीची तयारी. टेबल, खुर्ची. तर इथे टेबल, ते मॅगी बनवायचं चालू आहे. गाजर, वाटाणा, शिमला मिर्च. इंग्लिश मध्ये सांगू राहिला काय काय म्हणतात. डबू मिरची, वाटाणा, कैरेट, ग्रीन पीस और कैप्सिकम. पहली बात हमने उनसे पूछा था, दूसरी बात आपने उनको फेल कर दिया. पहली बात थांब रे. अरे ते चमचा ठेव बापू का. दरवेळेस सारखं गरम पाणी गरम व्हायचं वाट पाहण्यात येत आहे इथं, जे की लवकर तापत नाहीये. लवकर खुनी मॅगी वगैरे खाऊन आम्ही आता निघालो परत पुढे. कसला खतरा आलता. 2 टेम्परेचर आलत. 2 मायनस. तुमची बिसलरी पाणी बाटली ठेवून जायची, बर्फ घेऊन जायचं सोबत. मायनसला काय झालं, 10 मिनिटात बर्फ. 5 ते 10 मिनिटं झाली मायनसला बर्फ व्हायला. दादा आपण थांबून एक फोटो काढला तर. गाडी लावायला खूप स्ट्रगल आहे इथं, खूप म्हणजे खूप. एकदम कट टू कट लावायला लागते. इथे अलीकडे स्टे करायचं ठरले. व्ह्यू इथले खूप मस्त आहेत, खूप. हे बघा बर्फाचे माउंटन्स आहेत ते व्हाईट. इकडचा पण व्ह्यू एकदम मस्त आहे. नदी आहे खाली आणि इथे माउंटन्स संपतच नाहीत. जिकडे बघल तिकडे माउंटन्स.
आपला डायलॉग असतो, जिथपर्यंत बघल तिथपर्यंत आपली जमीन आहे, इकडे जिथपर्यंत बघल तिथपर्यंत डोंगरच डोंगर आहेत, कुठपर्यंत बघा. आणि इतके उंच आहेत ना, जेवढं वर जाताल त्याच्यापेक्षा अजून त्याच्या चिटकून अजून एक डोंगर उंच दिसणार. आम्ही 7 वाजलेत सकाळी. आम्ही आता मधमेश्वरचे ट्रेक चालू करणार आहे आणि आज आम्ही जाणार घोड्याने. ऑल सेट. मधमहेश्वर पैदल मार्ग. बायकोचा नवऱ्याचा भावाला काय म्हणतात? हा, त्याने आपल्या मेहण्याच्या नात्याने मला दिलं. बायकोच्या नवऱ्याला देवर देवर दीर समजून म्हणून तिने दिलं आपलं टोपी. आम्ही इथून चालतो आता. थोडंसं खाली जायला लागते चालत. इथून घोड्यावरती जाता येत नाही, घोड्या तिथं उभा आहेत. आतापर्यंत फक्त 2 किलोमीटर आलोय आणि घोड्यावर खूपच भीती वाटते, पण व्ह्यू एक नंबर बघा. भीती वाटत होती आधी, आता थोडं कंट्रोल मध्ये आहे, नॉर्मल झालोय त्यामुळे काय वाटत नाही आता. असे चढ उतार कंटिन्यू आहेत, म्हणजे थोडं चढलं की परत थोडं उतरायचं, परत चढायचं. आणि घोडे जातात सरकतात जरा एजेसला, त्यामुळे जरा भीती वाटते. आमचं तरी ठीक आहे. दादांचा घोडा आहे तो फुल्ली ऑटोमॅटिक आहे, म्हणजे तो स्वतः चालतोय आणि तो जरा एजेसला जातो, त्यामुळे ते जरा भीती वाटते. आम्हाला तरी आहेत पकडणारे वगैरे आहेत आमच्या घोड्यांना, त्याच्यामुळे आम्हाला थोडं काही एवढं हे नाही, पण दादांचं खूप जरा रिस्की वाटतं. आता व्ह्यू बघा कसं आहे. डोंगर ए भाई एज खूपच डेंजरस वाटतात बरं का. इधर चक हे सरकायला लागले ते एजेसला, तर आमची भीती, आम्हाला वाटते भीती खूप. ओ भाई चलो. इधर मस्त आहे. जे फर्स्ट टाइम घोड्यावर बसतात, जर भीती वाटत असेल तर घेऊ नये घोडा, चालतच ट्रॅव्हल करावं. जर इकडे तुमचा प्लॅन असेल तर तुम्ही चालतच ट्रॅव्हल करा, चालत जाण्यात पण मजा आहे. आम्ही फक्त आणि फक्त आमचे बाप्पू साहेब यांच्यामुळे घोडा घेण्यात आलेला, बाकी आम्हाला घोडा घ्यायचा नव्हता, आम्ही चालत जाणार होतो. थोडं रिस्की वाटतं पण ठीक आहे, येते मजा आता, एवढं काय नाहीये. फर्स्ट टाइम आणि तुम्हाला हाईट फोबिया असेल तर घेऊच नका घोडा, कारण ते जातात थोडं असं कडकडने चालतात, तर ते अजून भीती वाटते. तर तुम्ही ते जरा रिस्की वाटतं, त्याच्यामुळे तुम्ही चालत गेलेलंच बरं आहे. ज्यांना हाईटची भीती वाटते त्यांनी. पुढे अजून भरपूर मस्त व्ह्यू येणार आहे, दाखवतो. खरंच म्हणजे डोळ्याने दिसतं ते कॅमेराने कधीच दिसू शकत नाही, त्याच्यामुळे
ओंकार शेठ झाले गप्पगार, ते गेले. सगळ्यात मागे आहेत आमचे ओंकार शेठ. आता काही वाटत नाहीये, तरी आरामात चालू आहे आमची सगळी ट्रिप देवाच्या कृपेने. इतके सुंदर सुंदर दगड रस्त्यात नाही. यांचे घर सुद्धा काही काही दगडाचे आहेत, म्हणजे असे दगड एकावर एक रचून केलेले, आणि ते हालत सुद्धा नाहीत. इतके मस्त परफेक्शन. पास करणार, आम्ही मागून जाणार तिकडे. पाण्याचा फ्लो बघा. खतर. माझ्या आता गुडघे दुखायला लागलेत. घोड्यावरती बसून बसून गुडघे दुखतात आणि माझे खूप दुखायला लागलेत. पाण्याचा आवाज आणि त्याने आवाजावरनं फ्लो कळत असेल आपल्याला, दिसेल पण एक. मस्त पैकी व्ह्यू बघूयात आपण. हे बघा पाण्याचा फ्लो, जबरदस्त फ्लो आहे पाण्याचा. ये इधर होगा थोड़ा सा वीडियोग्राफी. जबरदस्त जबरदस्त. हे बघा झाड झाड. माझ्या नावाने पण एक होमस्टे आहे, आपण इथे पण राहू शकता. हे असे राहण्याची व्यवस्था आहे इथे, राहण्याची खाण्याची. ते घेतलं थोडा स्टॉप. फूल बनाया तो उनको गुस्सा आया, जमाने का कसूर. गुस्सा खाली तरी पडू द्या. अरे बघा फूल बनाया तो उनको नको बाहेर. तू घाणे रडाय म्हणून म्हणतो लाटलं वाडे आळे का काय ती. डन. घेतला. अरे कसलं कडेल जातोय.
फायनली मंदिराजवळ पोचलेलो आहे आम्ही 6 तासाच्या ट्रेकिंग नंतर. बोला तर बाबा मंदिर दिसेल आता. ते बघ. मंदिर फर्स्ट लुक. पोचलो आता. बर्फाच्या डोंगराजवळ आलो आणि बर्फ वितळून गेला इथला. मधमहेश्वर ज्योतिर्लिंग इथे पोहोचलो आता. हा बाप्पू बापू बाप्पू हा हा बाप्पू पाईपलाईन डायरेक्ट फॅक्टरीत करा. हे जगन्नाथ हे प्रभू हरिराम जगन्नाथम बस. बर्फीला मंडल काय चालू चाललं. काय लुक काय दिसतो लागा आर्मी लुक दिसतो पूर्ण. हे आमचे आर्मी चीफ. सही सही काम करो तो यही पेल देगी. डोंट यूज बॅड वर्ड्स. इट्स अ फॅमिली कंटेंट. फायनली आपलं आता होणार आहे पंचकेदार मधलं मधमहेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे. इथे आपले दर्शन होणार आहे आणि फोटोज वगैरे काय अलाउड नाही, त्याच्यामुळे एवढंच दाखवू शकतो मी. दर्शन वगैरे व्यवस्थित झाले आणि इतकं प्रसन्न वाटलं ना दर्शन घेऊन. इथे गोमुख आणि त्याच्यातून एक जलधारा येते. इकडे पाठीमागे 2 मंदिर आहेत. एक आहे पार्वती देवीचं मंदिर आणि दुसरं आहे गौरी शंकर. असे 2 मंदिर आहेत तिथे. हे छोटंवालं गौरी शंकर मंदिर आहे आणि हे पार्वती मंदिर आहे. इकडे एक पाण्याचा हौद आहे. बसल्या बसल्या काही काम नाहीत आम्हाला. As you can see how मस्तीखोर दादा is. गणबाई मोगरा गणाची सांग
एवढंच होतं. ए तू काय व्हिडिओ काढतोय? नाही ना, मी तिकडचं डोंगर घेतो, डोंगर. माझ्यासोबत मी पहिल्यांदाच नवीन होतो ना. हा, त्याच्या मला ते असं डेंजर दिसायचं. तेरा बॉयफ्रेंड तू मेरी गर्लफ्रेंड कहती ना 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 ना. झाल्यावर घरी गेला पप्पा आता दादा हो का तू काय केलं काय कनेक्ट आहे. इकडं लँडस्लायडिंगचं खूप प्रमाण असतं. इकडं पण आता लँडस्लायडिंगच झालेलं आहे. आता इकडं एक स्ट्रॉंग कॉन्क्रीट रोड बनवायचं काम चालू आहे. गाडी वगैरे जात नाही, चालतच जायला लागतंय. 3 किलोमीटर चालायला लागणार आहे आता. क्लिस्टर क्लिअर वॉटर आहे इथलं. रस्त्याला वाहणार पाणी आहे. गाडी येते इथून तरी पण. हे मंदिराजवळ आलं की त्याची माहिती थोडीशी. इकडं सुंदर धबधबा. वरून वरून येतच राहते. हे मंदिर जरासं गुफेमध्ये आहे. आम्ही चाललेलो आता जवळजवळ आले त्याच्या. जाताना छोटे मंदिर आहे तिथे. स्ट्रक्चर बघा, स्ट्रक्चर
असं मस्त वाटतं ना, प्रसन्नता जाणवते लगेच. मंदिराच्या आवारात आलं कीच प्रसन्नता जाणवायला लागते. काय एवढंच दाखवता येईल मला, याच्या पुढे काय दाखवता येणार नाही. आता आम्ही आलोय माना, भारत देशाचं पहिलं गाव. आणि इथे अलकनंदा धबधबा आहे, तिथे जाणार आहे आता आम्ही. अलकनंदा कमाना अलकनंदा अरे नदी अलकनंदा बाई. हे माना गावाचे प्रवेशद्वार. इथून थोडं आम्हाला 4 किलोमीटरचं वॉक करायचं. त्याच्यानंतर तिथे धबधब्याजवळ पोहोचणार आहे आम्ही. असं म्हणण्यात येतं की ते खूप पवित्र धबधबा आहे आणि ज्यांचे पुण्य आहेत चांगले, फक्त त्यांच्यावरती त्याचा थोडाफार वर्षाव होतो असं म्हणण्यात येतं. हे रिव्हर आहे अलकनंदा रिव्हर. आणि मिस्टेकनली माझ्याकडून सांगण्यात आलं की ते धबधब्याचं नाव अलकनंदा. अलकनंदा हे नदीचं नाव आहे आणि धबधब्याचं नाव आहे वसुधारा. पाणी बघा, मस्त वाटतं नाही बघायला पाणी. सरस्वती नदीच्या इथून अजून वसुधारा 5 किलोमीटर आहे. 5 किलोमीटर चालत जायचं अजून. कमान आहे, कमानेवरती लिहिले स्वर्गारोहण मार्ग. यावरती डोंगरांवरती बर्फ पडायला लागलेला आहे. इकडे बर्फ पडायला लागला आता डोंगरांवरती. आता आम्ही जिथं चालतोय वसुधाराकडे चाललोय. इथं थोडा थोडा बर्फ पडायला लागलाय. याच्यात दिसणार नाही, एकदम मायनर असा बारीक बारीक बर्फ पडतो इकडे. आणि वरती अजून बर्फ पडायचं चालूच आहे. आलोय आता वसुधाराच्या. आणि इथला क्लायमेट खतरनाक आहे उत्तराखंड साईडचा. आम्ही जिथे इथं बर्फ पडतोय, थोडंसं पलीकडे ऊन पडलेलं आहे. 5-5 मिनिटाला इथलं वातावरण बदलतं, थंड गरम. हे एकदम जवळून बर्फ दिसतोय. चायना बॉर्डर कडे जाते हे डोंगरंग. हे वसुधारा बंद झाली. मला वाटतं खूप पापी लोक तिथे गेले. इथून चायना बॉर्डर डोंगर रांगाने असेल 100 किलोमीटर. आम्ही पोचले वसुधाराच्या खाली. हाईट भरपूर आहे, बर्फ जमा झाले हवेने. आणि इकडे एक्स्ट्रीम बर्फाचं हे चालू आहे. बर्फ पडतोय एकदम जोरात. आणि इकडं एकदम वॉलपेपर सारखा व्ह्यू आहे. फोनला जे वॉलपेपर ठेवतो आपण त्याच्यासारखा व्ह्यू आहे. बर्फ गिरी हो वादी में, ऊन में लिपटी सिमटी हुई. बर्फ गिरी हो वादी में और हंसी तेरी गूंजे. ऊन में लिपटी सिमटी हुई, बात करे धुआं निकले. गरम गरम उजला धुआं, नरम नरम उजला धुआं.
बद्रीनाथ देवाचे दर्शन झाले. आता आम्ही पुढे यमुनोत्रीला जाणार आहे. तिथून पुढे गंगोत्री आणि सगळ्यात शेवटी आम्ही जाणार केदारनाथला. आता आम्ही पोहोचलो यमुनोत्री देवीच्या दर्शनासाठी. काल 6 वाजता आम्ही रात्री 6 वाजता बद्रीनाथ देवाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो. आत्ता वाजले 11:30. रात्रभर आम्ही ट्रॅव्हल केलाय आणि पूर्ण घाटाचा रस्ता आहे. 400 किलोमीटर घाटाचा रस्ता आहे आणि तोही डोंगरात. त्याच्यामुळे रात्रभर ट्रॅव्हल झालेलं आहे. झोप थोडीफार झालेली आहे. भरपूर ट्रॅव्हल झालेलं आहे. थोडंसं थकलेलं आहे. पण आत्ता यमुनोत्री देवीचं दर्शन घेऊन पुढे गंगोत्री देवीचं दर्शन घेण्यासाठी निघणार आहे आजच. आणि परवा केदारनाथला जाणार आहे आम्ही. इथं आमच्या मागत की घोडा घ्या म्हणून. बघूयात आता कसं जातो, चालत की घोड्यावर. घोड्यावरती जायचं फायनल झालंय. आम्ही घोड्यावर निघालोय आता. यमुनोत्री एंट्री गेट आहे. अजून 4.5 किलोमीटर जायचं आहे इथून गेट पासून. यमुनोत्री देवीचं दर्शन झालेलं आहे. इथं अजून सुद्धा बर्फ पडतोय. आता आम्ही पुढे निघणार आहे. मुक्काम झाला तर होईल आज यमुनोत्रीला, किंवा आजच गंगोत्रीला निघणार आहे आम्ही. जबरदस्त स्नोफॉल होते इकडे आता. हे बघा स्नो. एक मिनिट स्कॉर्पिओला कुंडाळू ऐक ना.
नहीं लगा भाई किधर आपने वही जोर लगाओ क्या? हाँ हाँ चलिए हम भी को मन सुना रहा है। बापू डायरेक्ट गाडी सोडून दिली ब्रेक टाकतो त्याने थोडाची गाडी जर बसून असतात धनिया है भाई आप लोग विधायक जी के बेटे हैं भाई। मोदी वाले ये नहीं वो मोदी ये आपको काफी लग रहा है कोई हंस नहीं थी, कोई रुक भी नहीं रहा था भाई। अच्छा थैंक यू, वो उन्होंने किया कोई रुक नहीं रहा था। 9 लोग हैं और ये अंकल 10 है और गाड़ी को चला रहा है अंकल, बहुत परफेक्ट चला रहे थे अंकल। मैं मेरे को भोजन क्या कहते झटके मारते चलते। हाँ वो गलत है। मैं क्या करता था कि वो ढलान लगी कि न्यूट्रल करके छोड़ देता था आपके ऊपर। ना मैं तो गियर में डाल रखी थी। हाँ विधायक जी के बेटे हो, विधायक जी के बेटे हो। हर गुजराती फाफड़ा खाइए बाद में। जय शिवाजी आई तक चलो भाई पी ली गया। गंगा नदी आहे, त्याचं पाणी एकदम स्वच्छ आणि पारदर्शक आहे एकदम। नमो नारायण नमो नारायण नमो नारायण नमो नारायण नमो नारायण। नमो नारायण। चलो भाई दीपक जी उधर का पीछे केदारनाथ मध्ये दर्शन काय झालं नाहीत म्हणून आम्ही थांबलोय तर अशा जागेवर थांबलोय। एवढ्याशा जागेत 1 BHK 1 BHK मला काय हरकत नाही 1 BHK एवढ्या मोठ्या जागेत आम्ही 4 जण झोप। थंडी आहे, हातपाय गार पडलेत। हो आता सकाळी 9:30 वाजले। आता आम्ही रेडी होऊन जाणार आहे दर्शनाला। इथं सगळीकडे बर्फच पडलेला आहे, चालूच झालं इकडे बर्फ पडायला आता। वरती काळभैरवाचं मंदिर आहे आणि केदारनाथ मंदिर इकडे आहे। दरवाजापर्यंत पोहोचलोय, इथे ढकलाढकली करायला लागली भरपूर। जास्त दाखवता येत नाही, आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही येत त्याच्यामुळे। इतकं छान दर्शन झाले ना, एकदम आरामात दर्शन झालेले।
व्यवस्थित. एकदम शांततेत आणि व्यवस्थित आमचं दर्शन झालेलं केदारनाथ देवाचं आणि खूप प्रसन्न वाटलं. हे आहे काळभैरवाचं मंदिर. इकडे Someone I could call the one. You gon' be my only, only.